हॅलो स्टुडंट्स, नमस्कार. कशा आहात सगळे? आज आपण सरळ सेवा भरतीचे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर जे काही आलेले क्वेश्चन्स आहेत त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. ते क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत. ओके, सो इंग्रजी विषयाचे क्वेश्चन सॉल्व करताना मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की इंग्रजी हा अतिशय सोपा विषय आहे, जो की आपण मनात आपण ठरवून ठेवलेलं आहे की अवघड आहे. ओके, पण नाही आहे अवघड. सो कशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहे, चला तर मग बघूया. बघा आता, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह वॉइस फ्रॉम ऑफ द सेंटेन्स. खाली दिलेल्या सेंटेन्स मधून आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये त्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये चेंज करायचं आहे. बघा सेंटेन्स काय आहे? आय हॅव प्लेस्ड द पॅकेज ऑन द टेबल. ओके, आय हॅव प्लेस द पॅकेज ऑन द टेबल. आता जेव्हा तुम्हाला पॅसिव्ह मध्ये सेंटेन्स चेंज करायचं असतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करायचं आहे. काय करायचं आहे? टेन्स आयडेंटिफाय करायचं. मग हा टेन्स कुठला आहे सेंटेन्सचा? येस, कसं ओळखणार टेन्स? येस, टेन्स आयडेंटिफाय करत असताना सेंटेन्सचं हेल्पिंग वर्ब बघायचं आपल्याला. हेल्पिंग वर्ब कोणता आहे? तर इथे या सेंटेन्समध्ये हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. हॅव, तर हॅव हे हेल्पिंग वर्ब आपण कुठल्या टेन्स मध्ये यूज करतो? तर आपण यूज करतो ते परफेक्ट टेन्स मध्ये, राईट? परफेक्ट, पण कोणता परफेक्ट? ऑफकोर्स इन प्रेझेंट परफेक्ट. गेटिंग इट? प्रेझेंट परफेक्ट मध्ये करतो ना. मग हा कोणता टेन्स झाला? मग कोणत्या टेन्सचं सेंटेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. हे तर लक्षात आलं आपल्याला. आय हॅव प्लेस द पॅकेज ऑन द टेबल. प्रेझेंट परफेक्ट सेंटेन्स आहे. आता तुम्ही टेन्स ओळखल्यानंतर तुम्हाला ओळखायचे सेंटेन्स ऑब्जेक्ट. का ऑब्जेक्ट ओळखायचे? कारण की आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये ऑब्जेक्टला इम्पॉर्टन्स देतो, म्हणजेच ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतो, म्हणजे सब्जेक्टच्या जागी आपण ऑब्जेक्ट घेतो. त्याच्यासाठी आपल्याला याच्यातलं ऑब्जेक्ट ओळखायचं आहे. तर आय हॅव प्लेस्ड द पॅकेज ऑन द टेबल, तर हे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे. सुरुवातीचं तर ऑब्जेक्ट नाही आहे, हे वर्ब आहे, बरोबर? तर आपलं ऑब्जेक्ट आहे द पॅकेज. सो द पॅकेज हे सुरुवातीला येईल, म्हणजेच ऑब्जेक्ट पहिले येईल. ऑब्जेक्ट पहिले आल्यानंतर प्रेझेंट परफेक्ट आहे म्हटल्यावर हॅव किंवा हॅज, सब्जेक्ट जसा असेल त्यानुसार आपण हॅव हॅज घेतो. आणि पॅसिव्ह मध्ये हॅव हॅज सोबत आपण लावतो बीन. एवढं लक्षात आलं तुम्हाला? यस. बघा आता ह्या हिशोबाने कुठलं सेंटेन्स आहे? बघा, ऑन द टेबल इज द पॅकेज बिंग प्लेस्ड. यस, काहीच अर्थ लागत नाही याच्यामध्ये, हॅव हॅजच नाहीये, म्हणून हा ऑप्शन आपला कट झालाय. यस, हा ऑप्शन कट झालाय. तर हे आन्सर आपलं नाहीये. आय एम प्लेसिंग द पॅकेज. नो नो नो, प्रेझेंट परफेक्टचं सेंटेन्स आहे, तर मग आय एम प्लेसिंग द पॅकेज कसं येणार याच्यामध्ये? म्हणून हा पण ऑप्शन आपला कटला. यस, तर आता बघा, द पॅकेज आपलं ऑब्जेक्ट काय आहे? यस, आपण शोधलं होतं, हे आपलं ऑब्जेक्ट आहे, राईट? ऑब्जेक्ट कुठे येतं? पॅसिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्टच्या जागेवर येतं ना. सो म्हणून द पॅकेज हे सुरुवातीला इथं आलंय, बरोबर आहे? बघा, द पॅकेज हे सिंग्युलर असल्यामुळे त्याच्यासोबत आलंय हॅज. ते हॅज पण आलाय आणि इथे ॲज आय टोल्ड यू की हॅव हॅज सोबत पॅसिव्ह मध्ये बीन लागतं, तर इथे पण बीन आलेलं आहे. यस, आणि वर्बचा थर्ड फॉर्म सुद्धा आहे. तो रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आपण तसं घेतलेलं आहे. आणि बाय आणि सो हे सेंटेन्स बरोबर आलेलं आहे. तरी पण एकदा आपण डी ऑप्शन बघूया एकदा चेक करून. द टेबल इज वेअर द पॅकेज इज बिंग प्लेस. नो, हे रॉंग वेने या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आपलं या सेंटेन्सचं करेक्ट ऑप्शन कुठला बरोबर आहे? तर ऑप्शन नंबर आपला सी. दिस इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस पॅसिव्ह ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. बघा, आय हॅव प्लेस्ड द पॅकेज ऑन द टेबल. यस, सो आपलं करेक्ट सेंटेन्स काय मग? द पॅकेज हॅज बीन. यस, परफेक्ट टेन्स आहे म्हणून हॅज बीन प्लेस्ड ऑन द टेबल बाय मी. सब्जेक्ट सोबत आपण बाय घेतो आणि देन आयचं इकडे झालंय मी. सो आपला ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आन्सर आहे. चला मग दुसरा सेंटेन्स आपण बघूया. चूज द ॲप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. तर आपल्याला कंजक्शन, यस, हे बघायचं आहे की कुठलं कंजक्शन करेक्ट आहे दिलेल्या सेंटेन्समध्ये. बघा, मार्किश टीचेस बोथ इंग्लिश डॅश मॅथ. हा क्वेश्चन तलाठी 2023 ला येऊन गेलेला आहे. तो बघा, बट
पण बघूया आपण आता इथे ही मेथड यूज करून बघूया की कुठलं बरोबर बसतंय का. बट जर इथे लावलं मार्किस टीचर्स बोथ इंग्लिश बट मॅथ, बरोबर वाटतंय तुम्हाला सेंटेन्स. बट म्हणजे काय, पण मॅथ काहीच अर्थ लागत नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर आपला डी कट झाला. यस. आता ॲज वेल, इथे ॲज परत दिलेलं नाहीये राईट, तरी पण एकदा ठेवून बघा. मार्किस टीचर्स बोथ इंग्लिश ॲज वेल मॅथ, नो, बरोबर वाटत नाहीये, करेक्ट वाटत नाहीये. यस. और म्हणजे काय, ऑप्शन आहे. और आपण काही ऑप्शन असेल तर यूज करतो. ओके. मार्किस टीचर्स बोथ इंग्लिश और मॅथ. आता इथे ऑलरेडी त्यांनी बोथ म्हणलेलं आहे. बोथ म्हणजे काय, दोन्हीही. सो इथे और येईल का, और म्हणजे काय असतं, हे किंवा ते ऑप्शन असतो. सो त्याच्यासाठी हा ऑप्शन पण आपला या ठिकाणी कट झालेला आहे, म्हणून अँड हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट बसतो. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर, अँड, राईट. सो सेंटेन्स कसं होईल मग आपलं, मार्किस टीचर्स बोथ इंग्लिश अँड math. So this is the correct option, number A is the correct. Okay. Next बघा, select the most appropriate article to fill the blank. Okay. If no article is required, select no. So बघा आता article कसं यूज करणार आहे आपण. The researcher proposed dash innovative solution that had never been considered before. आता जेव्हा तुम्ही आर्टिकल यूज करताय, बघायचं की एखादं स्पेसिफिक गोष्ट दाखवलेली आहे की कुठली एक आहे, सो त्या हिशोबाने आर्टिकल यूज करायचं आहे आपल्याला. सो बघा, पहिला आहे अ तर इथे यूज होणारच नाही, कारण की आर्टिकल आपण कुठे यूज करतो, आर्टिकल अ बी यूज विथ कॉन्सनंट साऊंड, बिफोर कॉन्सनंट साऊंड. बट इनोव्हेटिव्ह हा जो आहे हा कॉन्सनंट आहे का, हा आहे वॉवेलचा साऊंड आहे, राईट, साऊंड वॉवेल. ओके. सो आता इथे वॉवेलचा साऊंडसाठी आपण यूज करतो अँड, आर्टिकल तर यूज होणार आहे. सो हा ऑप्शन पण कटला, हा पण कटला. तर ते काही स्पेसिफिक आपण काही सांगत नाही म्हणून द तिथे यूज होणार नाही. सो ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर तिथे बसत आहे, म्हणून अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन. सो दिस इज द करेक्ट आन्सर. यस, अँड. नेक्स्ट बघा, select the most appropriate conjunction to fill in the blank. No sooner had the storm started dash the power went out. Yes, बघा आता no sooner इथे ऑलरेडी दिलेला आहे. no sooner हा पण एक कंजक्शनचा पार्ट आहे. no sooner सोबत आपण कुठला अजून कंजक्शन यूज करतो, बघा या ऑप्शन मध्ये दिलेले आहे बट, पण द पॉवर वेंट आउट असं होईल का, when the power went out and the power, and तर येणारच नाही, when, no. सो नो सूनर सोबत आपण यूज करतो दॅन, राईट. सो ऑप्शन नंबर सी, 3 नंबरचा ऑप्शन जो आहे आपला करेक्ट आन्सर आहे. सो ऑप्शन नंबर सी, दॅन. ओके. हे आपण डिटेलमध्ये क्वेश्चन्स आपण बघणार आहोतच, कॉन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. करेक्ट आर्टिकल ब्लँकमध्ये कुठलं बसतं ते आपल्याला बघायचं आहे. बघा सेंटेन्स एकदा आपण बघूया. शी जॉईन्ड Dash University after graduating from Dash College in her hometown. बघा, मी काय सांगितलं, पहिले बघायचं की जे जर आर्टिकल तुम्हाला सेंटेन्समध्ये यूज करायला सांगितलं असेल तर तो जो नाउन तिथे दिलेला आहे, या सपोज आपण आर्टिकल नाउन सोबतच यूज करतो. सो तो जो नाउन तिथे दिलेला आहे तो नाउन स्पेसिफिक वेने यूज केलेला आहे की कुठली एक म्हटलेला आहे. सो बघा, शी जॉईंट, यस, काय म्हणलेलं आहे, कुठले स्पेसिफिक इथे दाखवलेलं नाहीये. सो तर युनिव्हर्सिटी हे जे नाउन आहे याचं साऊंड बघा, युनिव्हर्सिटी. यस, यू हा जो वर्ड आहे आपल्याला पहिलं लेटर बघण्यापेक्षा पहिल्या लेटरचं साऊंड आपल्याला बघायचं आहे. तो पहिल्या लेटरचा साऊंड हा जो आहे हा असं लिहितो बघा आपण, मराठीत जर झालं तर याचा साऊंड येतो वायचा. यस, वायचा साऊंड येतो म्हणून याच्या समोर आर्टिकल यूज होतं अ, राईट, अ युनिव्हर्सिटी. म्हणून इथे अ बघा 2 ऑप्शन मध्ये अ आहे. अँड युनिव्हर्सिटी येत नाही म्हणून हा पण ऑप्शन कटला, स्पेसिफिक दाखवलेलं नाही म्हणून 2 नंबरचा पण ऑप्शन कटला. आपला ऑप्शन 4 आणि 1 राहिलेला आहे. यस,
आता बघा इथे अ आहे आणि इथे पण अ आहे. तो बघूया आपण आपला दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या फिल इन द ब्लँक्स मध्ये कुठला ऑप्शन व्यवस्थित बसतोय बघा. आफ्टर ग्रॅज्युएटिंग फ्रॉम डॅडॅश कॉलेज इन हर होम टाउन. आता इन हर होम टाउन इथे स्पेसिफिक कॉलेज दाखवत आहे, राईट. मग स्पेसिफिक कॉलेज दाखवतोय म्हणजे ऑफकोर्स तिथे काय यूज होणार आहे, द. मग कुठल्या ऑप्शन मध्ये द अवेलेबल आहे, अँड तर येणारच नाही ना, अँड कटलं, कारण की कॉलेज सोबत अँड लागतच नाही, राईट. म्हणून हा ऑप्शन सरळ सरळ कटला. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात कसं सॉल्व केलं आपण हे? यस, इझी वेने तुम्ही ऑप्शन नुसार पण जाऊ शकता जर तुम्हाला तुमच्या आन्सरची गॅरंटी वाटत नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे पण येऊ शकतं ते पण येऊ शकतं, तुम्ही एलिमिनेशन मेथड यूज करू शकता. एलिमिनेशन मेथड म्हणजे काय की तुम्ही कट करून आन्सर तुमचा काढू शकता. ओके, पण जर आपलं ग्रामर व्यवस्थित असेल तर नो नीड ऑफ दॅट, तुम्ही डायरेक्टली सुद्धा आन्सर काढू शकता. कधी कधी आपल्याकडे तेवढा वेळ नसतो क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. तर जर तुम्हाला तुमची कमांड असेल ग्रामरवरती तर तुम्ही डायरेक्ट आन्सर सुद्धा काढू शकता. इजंट इट? बघा मग तुमचा आन्सर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स विथ अ राईट सेट ऑफ वर्ड्स. Right set of words. Amit dash Tamil from his friend who lives in Chennai, but Amit haven't dash the language much. Yes, वनरक्षक 2019 ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता इथे वर्ब यूज करायचे आपल्याला. आता आपण यूज करूया, आपण एलिमिनेशन मेथड यूज करूया लास्ट पासून बघा किंवा फर्स्ट पासून. अमित लर्न आपण सिंपल प्रेझेंटमध्ये जर सब्जेक्ट समजा अमित असेल, यस, तर तिथे लर्न यूज करू शकतो का आपण? नाही करू शकणार, कारण की थर्ड पर्सन सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर आपण त्याला ES IES लावतो. हा रूल तर तुम्हाला माहितीच असेल. तो हा ऑप्शन तर आपला पहिलेच कटला. यस, आणि दुसरा याच्यामध्ये स्पीकिंग आहे बघा. बट अमित हॅवंट, इथे काय लिहिलेलं आहे त्यांनी? अमित हॅवंट. यस, हॅवंट सोबत स्पीकिंग येईल का? सरळ सरळ ऑप्शन कटला ना, किती सोपं आहे. तो हॅवंट सोबत आपण कधीच बिफोर घेणार नाही, PING आपण कधीच हॅवंट सोबत घेणार नाही. सो ऑप्शन नंबर ए तर आपला इथेच कटला. बघा दुसरा पण सेम, लर्न तर आपण अमित सोबत लावणारच नाही, कारण की हे काय दाखवत आहे, तमिळ फ्रॉम हिज फ्रेंड, म्हणजे पास्ट शो करताय. सो ऑप्शन नंबर 1 येणारच नाही. आणि लर्न जरी तुम्ही प्रेझेंट दाखवणार असेल तर लर्न तिथे लागणार नाही. ओके, लर्न्स लागेल, यस लागेल त्याला. आणि बघा दुसरा आपलं जे आन्सर इथे स्पीक दिलेलं आहे, हॅवंट आहे म्हटल्यावर स्पीक येईल का? तो हा पण आपला सरळ सरळ रॉंग झालेला आहे. यस, येऊ शकत नाही आन्सर ते आपलं. तिसरा बघा आता, लर्न्ड अँड स्पोकन. बघा इथे पास्ट दाखवत आहे म्हणजे ऑफकोर्स लर्न्ड B2 येऊ शकतो. तो म्हणून हा ऑप्शन करेक्ट आहे. आणि तिकडे हॅव आहे, अमित हॅवंट. यस, ॲक्च्युली ते हॅझंट पाहिजे. यस, हॅझंट. ओके, सो स्पोकन हॅव हॅज सोबत आपण B3 यूज करतो, म्हणून इथे ऑप्शन नंबर C इज द करेक्ट. बघा एकदा लास्ट ऑप्शन पण बघून घ्या. ही आहे की लर्न अँड स्पोकन. स्पोकन ओके, स्पोकन कॅन बी देअर. हॅझंट आहे, परफेक्ट आहे, म्हणून स्पोकन आपण घेऊ शकतो. पण लर्न बरोबर आहे का? मग पहिले इथे नाही, पहिले इथे पास्ट लागेल, म्हणून ऑप्शन नंबर C आपला जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. येस, अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. नेक्स्ट बघा आता, वी स्टेड डॅडॅश अ नाईस हॉटेल वेन वी वर डॅडॅश न्यूयॉर्क विच वॉज डॅडॅश चर्च स्ट्रीट. आता बघा तुम्हाला इथे नथिंग एल्स, तुम्हाला प्रिपोजिशन यूज करायचे आहेत. प्रिपोजिशन जेव्हा तुम्ही प्लेससाठी यूज करतात तर इन, ॲट, ऑन आपण यूज करतो. तर इन केव्हा यूज करतो माहिती आहे का? इन वी यूज फॉर बिग प्लेस. ऑप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे इन, ॲट, ऑन. इन आपण बिग प्लेस साठी यूज करतो आणि ॲट आपण त्या बिग प्लेस मधल्या स्मॉल प्लेस साठी यूज करतो. ओके, तरी पण आपण एलिमिनेशन पद्धतीने बघूया की कुठला आन्सर बरोबर असेल. बघा लास्टला बाय इथे दाखवलेलं आहे. वी स्टेड बाय अ नाईस हॉटेल, हे तर येऊ शकत नाही. बाय आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहतो त्याला बाय हॉटेलच्या द्वारे म्हणत नाही. सो ऑप्शन नंबर डी हा आपला कट झालेला आहे.
सो बघा आता हॉटेल वर म्हणणार आहे का, इथे ऑन दिलेलं आहे बघा. यस, सो हा पण ऑप्शन कटला. हॉटेल वर. यस, सो ऑप्शन नंबर सी इज ऑल्सो रॉंग. आता बघा ऑप्शन बी, ए आणि बी मध्ये काय झालंय. ओके, ए आणि बी मध्ये काय झालेलं आहे बघा. इथे ॲट दाखवलेलं आहे पहिले आणि इथे इन दाखवलेलं आहे. ॲट आणि इन आपण प्लेससाठी यूज करतो, पण मी काय सांगितलं तुम्हाला, इन आपण यूज करतो एखाद्या मोठ्या प्लेससाठी आणि ॲट यूज करतो त्यातल्याच एका छोट्या प्लेससाठी. सो तुम्हाला काय वाटतंय सेंटेन्समध्ये बघा, वी स्टेड अ नाईस हॉटेल. सो इथे ही हॉटेल जी आहे न्यूयॉर्कमध्ये आहे, इथे ऑफकोर्स यूज होईल ॲट. राईट, ॲट नाईस हॉटेल वेन वी वर. न्यूयॉर्क ही मोठी प्लेस झाली म्हणून तिथे इन आपण यूज करणार. आणि विच वॉज कुठे होतं ते, चर्च स्ट्रीट वरती. राईट, सो म्हणून ऑन. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला हा जो आहे करेक्ट आन्सर या ठिकाणी. यस, त्याच्यासाठी प्रिपोजिशन्स, कुठलं प्रिपोजिशनचा यूज काय आहे ते माहिती असायला पाहिजे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यस, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फॉर द गिव्हन सेंटेन्स. बघा, अ रियल योगी इज द वन हू इज डॅश टू हॅपी डॅश टू सॅड इन एनी सिच्युएशन. आता इथे ऑप्शन्स दिलेले आहेत बघा तुम्हाला. सो नॉर तर पहिले आपण घेत नाही, नॉर टू हॅपी असं म्हणत नाही आपण, म्हणून हा पण ऑप्शन आपला कटलाय. नॉर अँड आयदर सोबत येत नाही, पण नायदर नॉर घेतो, सो हा पण ऑप्शन कटला. आणि ऑर आणि नायदर पण नाही, सो नायदर नॉर, दिस इज द करेक्ट आन्सर. अ रियल योगी इज द वन हू इज नायदर टू हॅपी नॉर टू सॅड इन एनी सिच्युएशन. दिस इज द करेक्ट आन्सर. नायदर नॉर, दिस इज द कंजक्शन विच वी यूज. सो हे पण नाही ते पण नाही, म्हणजे सेंटेन्सचा मिनिंग काय झाला, द रियल योगी इज द वन हू इज नायदर टू हॅपी, म्हणजे खूपच हॅपी नाही आणि दुःखी नाही, म्हणजे दोन्ही नाही, तिथे आपण नायदर नॉर हे यूज करतो. सो म्हणून आपला ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर, नायदर नॉर. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. चूज द ऑप्शन विथ ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. आता सफिक्स म्हणजे काय, की आपण जो काही वर्ड आहे त्या वर्डला शेवटी एखादं म्हणजे वर्ड लेटर्स ॲड करतो त्याला आपण सफिक्स असं म्हणतो, आणि सुरुवातीला जर लेटर ॲड होतात त्याला प्रिफिक्स असं आपण म्हणतो. तर मग बघा इथे दिलेलं आहे रियल. यस, रियल. सो याला कुठला सफिक्स खाली दिलेल्याप्रमाणे ॲड होईल बघा. रियलनेस इज नॉट ऑफन शोन इन मूवीज. रियलनेस असं आपण कधीच म्हणणार नाही. यस, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज रॉंग. रिअली, रिअली म्हणजे खरोखर, सो असं म्हणून का आपण रिअली इज नॉट ऑफन शो, नो. रिअलिस्टिक, रिअलिस्टिक पण म्हणणार आपण, ते बसत नाही करेक्ट. सो रियालिटी. यस, रियालिटी इज नॉट ऑफन शोन इन द मूवीज. नाऊन आहे, सो नाऊन हे नाऊनच्या जागी म्हणजे सब्जेक्टच्या जागी यूज होणार आहे. सो रियालिटी इज यूज देअर, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या सेंटेन्सचा आपल्याला टेन्सचा करेक्ट फॉर्म ओळखायचा आहे. बघा, यू डॅश मोर केअरफुल इन द फ्युचर. ऑलरेडी त्यांनी सांगितलं काय आहे, इन द फ्युचर, फ्युचरमध्ये. आता वर बीइंग, हा वर काय डिसाईड करतोय, ज्याला तुम्ही वेअर असं म्हणता, हा पास्ट दाखवतोय. सो येईल का ऑप्शन नंबर 1, म्हणजेच ए ऑप्शन कटला. सो वॉज बीइंग हा पण पास्टच दाखवतोय, सो हा पण कटला. यस, यू कॅन बी मोर केअरफुल इन द फ्युचर, कॅन बी पॉसिबिलिटी दाखवतोय, हा ऑप्शन कटला. म्हणजे राहतोय काय, शुड बी मोर केअरफुल इन द फ्युचर, म्हणून ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. येते लक्षात, ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्समध्ये जे अंडरलाईन वर्ड आहे त्याच्यासाठी सबस्टिट्यूट म्हणजे खाली दिलेल्यापैकी कुठला वर्ड त्याच्यासाठी योग्य आहे ते बघायचं आहे. शी वॉज एक्सायटेड टू स्टार्ट द न्यू प्रोजेक्ट बिकॉज ऑल्दो द टास्क वर चॅलेंजिंग शी फेल्ट कॉन्फिडंट अबाउट हर स्किल. आता हे दिलेल्या सेंटेन्सनुसार
कुठला खाली दिलेला वर्ड म्हणजे योग्य पद्धतीने यूज होईल. बघा आता अल्दो तर ऑलरेडी तिथे आहे म्हणून तो ऑप्शन कटला. ओके, बट बिकॉज बट सोबत येईल का, हा ऑप्शन कटला. आणि बिकॉज ऑलरेडी दिलेला आहे म्हणून हा पण ऑप्शन कटला. राहिला कुठला आहे, इवन दो. किती सोपा आन्सर आहे बघा, किती सोपा आन्सर आपण ह्या ऑप्शन मधून काढलाय. इथे ऑलरेडी बिकॉज आहे तर बिकॉज कसंच येणार नाही. बिकॉजच्या नंतर बट येईल का, नाही. आणि अल्दो इथे दिलेला ऑलरेडी आहे तर मग इथे ऑप्शन मध्ये अल्दो आहे, कटला. तर किती सरळ सरळ आपलं उत्तर इथे निघालेलं आहे, इवन दो, तरी सुद्धा. म्हणून आपला ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मार्क्स घेऊ शकतात. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इनटू पार्ट्स. ओके, वन ऑफ देम मे कंटेन अन एरर. एरर स्पॉटिंगचा क्वेश्चन आहे. ओके, एरर स्पॉटिंग मध्ये कशा प्रकारे आपण एरर स्पॉट करणार आहे. सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. ऑप्शन मध्ये दिलेल्या वर्ड्स नुसार कुठला पार्ट सेंटेन्सचा एरर कंटेन करत आहे ते आपल्याला बघायचं आहे. वरुण डिडंट केम टू द पिकनिक येस्टरडे. आता वरुण डिडंट केम टू द पिकनिक येस्टरडे. येस्टरडे आहे म्हणजे काय दाखवत आहे, पास्ट दाखवतोय. बरोबर आहे, म्हणजेच हे कोणत्या टेन्सचं सेंटेन्स आहे, पास्ट आहे. आणि डिड नॉट यूज केलेला आहे म्हणजे कोणता पास्ट आहे, हा सिंपल पास्ट आहे. इजंट इज सिंपल पास्ट टेन्स. ओके, त्याचा ऑप्शन बघा, टू द पिकनिक. इथे तर काही एरर वाटत नाहीये. येस्टरडे शो केलेला आहे, येस्टरडे इज ॲडव्हर्ब इथे यूज झालेला ॲडव्हर्ब म्हणून. डिडंट, यस डिडंट आहे का, नो. आता केम आणि डिडंट. आता बघा इथे काय आहे, जसं की डिडंट ऑलरेडी पास्ट फॉर्म आपण दाखवतोय. तो जेव्हा तुम्ही पास्ट फॉर्म यूज करता, पहिलेच डिडंट यूज करता, तर तिथे डिडंट दाखवल्यानंतर, डिडंट यूज केल्यानंतर तिथे जो पास्टचा वर्ब आहे किंवा जो वर्ब आहे त्याचा पास्ट फॉर्म यूज नाही होत, तर त्याचा V1 तिथे यूज होणार आहे. ते वर्बचा पहिलं रूप यूज होणार आहे. तो इथे केम न यूज होता काय यूज होईल, कम यूज होईल. तो म्हणून ऑप्शन नंबर 4 जो आहे हा एरर कंटेन या ठिकाणी करत आहे. म्हणजे डिडंट इज ऑल्सो करेक्ट. फक्त डिडंट नंतर केम नाही तर काय येईल, कम येईल, V1 यूज होईल. सो म्हणून हा जो सेंटेन्सचा पार्ट आहे एरर कंटेन या ठिकाणी करत आहे. यस, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. परत आपल्याला पॅसिव्हचा करेक्ट फॉर्म खाली दिलेला सेंटेन्स पैकी बघायचा आहे कुठला आहे. स्नेहा विल कुक पास्ता फॉर अस. आता स्नेहा विल कुक पास्ता, टेन्स आयडेंटिफाय करा. आताच आपण एक सेंटेन्स बघितलं होतं पॅसिव्हचं, स्नेहा विल कुक आहे, राईट. विल कुक कोणता टेन्स आहे, दिस शोज फ्युचर. कोणतं फ्युचर, सिंपल फ्युचर, राईट. सो बघा इथे ऑब्जेक्ट काय, फॉर अस ऑब्जेक्ट आहे का, नाही. तर पास्ता इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठे येईल मग, सब्जेक्टच्या जागेवर. येस, हे सगळ्याच ऑप्शनमध्ये ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागेवर आलेला आहे, कन्फ्यूज होऊ नका. बघा पास्ता, यस. आपलं स्ट्रक्चर काय बघा, आता आपण काय करतो, ऑब्जेक्ट पहिले घेणार, नंतर सिंपल फ्युचर आहे म्हणून आपण त्याचं काय करतो, तिथे काय घेतो, चेंज करताना पॅसिव्हमध्ये विल बी घेतो, राईट. आणि विल बी नंतर असतं आपलं V3. कुक म्हणजेच वर्ब V1चं काय होईल, V3 होईल, राईट. सो बघा आता पास्ता कुठे दिसतंय, विल बी इथे पण आहे आणि विल बी इथे पण आहे, राईट. सो आता हा आणि हा ऑप्शन तर काढून टाका तुम्ही, वेळ घालवायचा नाही जास्त. इथे पण विल बी आहे आणि इथे पण विल बी आहे, पण आपलं पॅसिव्ह करताना आपल्याला काय घ्यायचंय, V3 घ्यायचंय. इथे कुकिंग आहे, आपल्याला फ्युचर कंटिन्युअस दाखवायचं आहे का, नाही, आपल्याला पॅसिव्हमध्ये चेंज करायचं आहे म्हणून हा ऑप्शन आपला कटला. यस, तर पास्ता विल बी कुक्ड V3 देन बाय स्नेहा फॉर अस. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. सोपं आहे ना, इझी वाटतंय, व्हेरी गुड. अशाच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे. यस, तर लवकरच जॉईन करा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी किंवा आपल्या कॉन्सेप्ट शिकण्यासाठी. यस,
सो जो कोर्स आहे याच्यामध्ये आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा देतो. रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा आपल्या आहेत. त्याचबरोबर मराठी, गणित, इंग्लिश, सामान्य ज्ञान या विषयाचं नॉलेज तुम्हाला मिळतं. सरळ सेवा भरतीसाठी ज्या काही एक्झाम्स इथे घेतल्या जातात तुम्हाला त्याचं पूर्णतः गाईडन्स या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड वॉच टाईम आहे, म्हणजेच तुम्ही किती वेळा लेक्चर्स बघू शकता. जर तुम्हाला एखादी डिफिकल्टी जाणवत असेल लेक्चर बघताना ते सुद्धा तुम्ही रिपीट करून बघू शकता. काहीच विषय नाही आहे. मॉक टेस्ट सिरीज आपल्या आहे. खूप सारे मॉक टेस्ट जे PYQचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच प्रकारे अजून सारे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सराव तुमचा त्या ठिकाणी करून घेणार आहोत. त्याचबरोबर PDFच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल करून आपण या ठिकाणून देणार आहोत. नोट्स अवेलेबल असेल तर इझिली तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा तुमच्या प्रॅक्टिससाठी त्याचा फायदा होईल. याची जी कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे तुम्हाला 1 वर्षाची आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही रिपीट किती वेळेस बघू शकता. वॉच टाईम यस अनलिमिटेड आहे, त्यामुळे तुम्ही लेक्चर किती वेळेस रिपीट करू शकता. आणि 3000+ क्वेश्चन्स जे आहे मला या ठिकाणी त्याचा सराव करून मिळणार आहे. तर उशीर लावू नका, लवकरात लवकर करा. आपण ॲडमिशन देत आहोत. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.